तुझी कोणती चूक महागात पडते माहितीये? तुझं हे अपेक्षांचं ओझं. आता तू म्हणशील कोणत्या अपेक्षा? सांगतो. सगळं काही उलगडून सांगतो. शांतपणे ऐक फक्त. खरं सांगू का? तू दिवस पुढे ढकलतोस, पण तू आयुष्यच जगत नाहीस. म्हणजे उद्या पाऊस पडेल का? हे तू सांगू शकतोस का? अरे उद्या काय? तू पावसाळ्यात कधी पाऊस पडेल आणि कधी नाही, याची शाश्वती देऊ शकत नाहीस. पण तुझ्या प्रियजनांकडून, त्या लोकांकडून मात्र अवास्तव अपेक्षा ठेवतोस. म्हणजे एखाद्याने काय खावं, त्याने काय बोलावं, कसं वागावं, त्याने काय मागावं, त्याने काय मागू नये, असे निष्फळ, निष्कारण असंख्य प्रश्न तुझ्या डोक्यात सतत भांबावत असतात. अरे कशासाठी? ह्याने वेळ आहे ना, हा वेळ तुझा खर्ची होणार आहे आणि समोरील व्यक्तीला काडी मात्र काही फरक पडणार नाही. सापशिडीचा खेळ खेळताना ज्यावेळी तू फासे टाकतोस, तेव्हा किती अंक येणार हे निश्चित सांगू शकतोस का रे? नाही ना. कारण तू निव्वळ अंदाज बांधू शकतोस. पण या माणसांच्या बाबतीत तू अंदाज नाही, अपेक्षा ठेवतोस. इथेच चुकतोस. आणि नित्य नियमाप्रमाणे तुझा अपेक्षाभंग होतोच. आणि कायमच होणार आहे. कारण ज्याला जसं वागायचं तो तसंच वागणार, हा ज्याचा त्याचा नियम आहे. आता तुला काय करायचंय हे सांगतो. तर तुला इतरांना सोडून अपेक्षा ह्या स्वतःकडून ठेवायच्या आहेत. इतरांच्या बाबतीत खर्च होणारी ऊर्जा ही स्वतःवर केंद्रित करायची आहे. कारण तू स्वतःत बदल करू शकतोस. तुझे शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारू शकतोस आणि आजपासून तुला हेच करायचंय. अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवायच्या, जेणेकरून तुला कधीच त्यांचं ओझं वाटणार नाही. अरे एक साधी गोष्ट ध्यानात घे. सगळंच जर तुझ्या मनाप्रमाणे झालं असतं, तर ह्या चढ उतारांशिवाय तुझं आयुष्य हे नीरस झालं असतं. आणि म्हणून अपेक्षांच्या ओझ्याची चूक सुधार आणि तुझ्या उत्कर्षासाठी अपेक्षा ह्या तुझ्यापुरतीच मर्यादित ठेव. आणि हो आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या वर्षात तरी सगळं ठीक होऊ दे. हेच सुरू आहे ना तुझ्या डोक्यात? पलटतील. तुझ्या नशिबाचे फासे सुद्धा निश्चित पलटतील. कसे ते सांगतो. आता प्रामाणिकपणे शांत चित्ताने ऐक. तुझे प्रश्न सुटतील. सगळ्यात आधी एक गोष्ट ध्यानात घे. नवीन वर्षात तू जुनाच राहिलास तर तुझ्या आयुष्यात काहीच नवीन घडणार नाही. गोंधळलास ना? आता एक गोष्ट ऐक. दोन घनिष्ठ मित्र होते. एक हलाखीच्या परिस्थितीतून, संघर्षातून जात होता, तर दुसरा ऐशोआरामी जीवन जगत सुखाचा उपभोग घेत होता. त्या गरीबाला नेहमी वाटायचं आपल्यावर देवाने काहीतरी अन्याय केलाय. पण हा श्रीमंत मात्र कधीही उठायचा, कधीही झोपायचा, आयते अरबट चरबट खायचा. काही वर्ष सरली. गरीब मेहनत करत होता, पण त्या मेहनतीला बळ आलं आणि त्याच्या घरी लक्ष्मी नांदू लागली. तर दुसरीकडे संपत्ती असून सुद्धा श्रीमंत मुलाला शारीरिक हालचाली जेमतेम असल्याने विविध आजारांना हळूहळू बळी पडावं लागलं. आता यातून काय शिकलास? तुझी परिस्थितीच तुला घडवत असते, मार्ग दाखवत असते आणि ऐशोआरामी जीवन नकळत तुझे स्वास्थ्य हे तुझ्यापासूनच हिरावून घेत असते. तुझा प्रवास खडतर आहे ना? तुझा प्रवास खडतर आहे कारण प्रश्नपत्रिका कठीण असेल तरच उत्तम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे परिस्थितीला दोष देऊ नकोस. कष्ट करत राहा. मार्ग आपसुकच बनत जातील. संघर्षमय जीवनातील तुझी कोडी सुटतील, पण त्यासाठी आधी तुला आता स्वतःला बदलावं लागेल. तुझ्या सवयी बदलायला लागतील. आज जर तू वेळेला किंमत दिलीस, तर वेळ उद्या निश्चितच तुझी किंमत करेल. त्यामुळे हार मानू नकोस. उठून उभा राहा आणि भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.